वीज निर्मितीनंतर येणारं पाणी हे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत सोडलं जातं. ते पाणी MIDC औद्योगिक वसाहतींना पुरवत असतं. साधारण रोजचं 25 दशलक्ष पाणी आमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये येतं. त्यातलं 9 दशलक्ष पाणी हे ग्रामस्थांना पिण्यासाठी आणि उरलेलं पाणी हे उद्योगांसाठी वापरलं जातं. सर्व रासायनिक कारखाने असल्यामुळे आणि त्यांची कंटिन्युअस रिॲक्शन असल्यामुळे त्यांचं रॉ मटेरियलच हे पाणी आहे. आणि आज पाणी नसल्यामुळं फार मोठ्या संकटाला उद्योजकांना सामोरं जावं लागतं आहे. औद्योगिक वसाहतीमधील उत्पादन पूर्णतः थांबलेलं आहे आणि उद्योजक पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. जसं उद्योगाला उत्पादनासाठी पाणी उपलब्ध होत नाही, त्याच पद्धतीनं इथल्या कामगारांना आणि परिसरात राहणाऱ्या लोकांनाही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे पाण्याचं मोठं संकट आलं आहे. हे संकट लक्षात घेऊन आम्ही MIDCकडून वालोपे पंप हाऊसच्या इथं एक बंधाऱ्याची मागणी केलेली होती. कोल्हापूर टाईप बंधारा बांधावा अशा प्रकारची, आणि MIDCने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. 25 कोटी रुपये यासाठी निधी मंजूर केला होता. परंतु पाटबंधारे खात्याच्या असहकार्यामुळे तो बंधारा होऊ शकला नाही. तो जर बंधारा झाला असता तर आज ज्या मोठ्या पाण्याच्या संकटाला MIDC सह परिसरातली चिपळूण नगर परिषद, खेर्डी MIDC, दाणेगडपुल MIDC या सर्वांना सामोरं जावं लागतं आहे. त्याला जावं लागलं नसतं तर बंधारा तातडीनं करण्याच्या दृष्टीनं पाटबंधारे विभागानं यात पुढाकार घ्यावा अशा प्रकारची आम्ही सातत्यानं मागणी करतो आहे. ती आज आम्ही पुन्हा केली आणि आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना असं सांगितलं की साहेब, आमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे 20,000 कर्मचारी काम करत आहेत, तर त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. तर साहेबांनी तसे MIDCला आदेश दिलेले आहेत आणि MIDC परिसरात असलेली ज्या 21 पाणी गावं आहेत आणि त्यांच्यावरच्या 45 पाणी योजना आहेत, त्या गावातील लोकांना आणि औद्योगिक वसाहतीमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाण्याचा पुरवठा टँकरच्या माध्यमातून MIDC करणार आहे. अशा प्रकारचा निर्णय आजच्या या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यालयात झालेल्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे. बरं, आत्तापर्यंत किती उद्योग बंद झालेले आहेत आणि जर भविष्यामध्ये पूर्ण MIDCमध्ये लॉकडाऊन झालं तर कितीचं नुकसान साधारण होणार आहे? आत्ता लोटे औद्योगिक वसाहतीमधील गर्दा केमिकल्स ही सर्वात मोठी कंपनी ती बंद झालेली आहे. सर्वांचंच रॉ मटेरियल पाणी असल्यामुळं कालपासून एकेका उद्योगानं आपलं बॅच संपेल त्या पद्धतीनं उत्पादन बंद करायचा निर्णय घेतलेला आहे. कारण कंटिन्युअस रिॲक्शन असल्यामुळे अचानक उत्पादन बंद करता येत नाही. पुढच्या 48 तासात जवळजवळ लोटे औद्योगिक वसाहतीमधील सर्व कंपन्यांचं उत्पादन ठप्प होईल असा अंदाज आहे. आणि या कर्मचाऱ्यांच्या पाण्याचं काय, या मोठ्या समस्येला आपल्या सर्वांना सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही लोटे उद्योजक संघटनेच्या माध्यमातून फार मोठे प्रयत्न करतो. गेल्या 30 वर्षात असं कधी न घडलेला प्रकार आहे. संपूर्ण इंडस्ट्री पाण्याअभावी ठप्प झालेली आहे. म्हणजे पाण्याचा एकही थेंब गेले 4 दिवसांमध्ये वरती आलेला नाही MIDCमध्ये, आणि त्यामुळे MIDCमधले सर्व प्रोसेस थांबलेले आहेत. येत्या एक दोन दिवसांमध्ये सगळ्या इंडस्ट्री बंद होती अशी वस्तुस्थिती निर्माण झाली. त्याचबरोबर इंडस्ट्रीवर अवलंबून असणारे सगळे कामगार आणि त्यांचे बाकीचे कर्मचारी यांनासुद्धा डेली यूजसाठी सुद्धा पाणी मिळत नाही अशी बिकट परिस्थिती झाली. परिसरातील इतर ग्रामपंचायती असतील, नागरिक असतील, त्यांनासुद्धा पाणी मिळत नाही. त्यामुळे लोट्यामध्ये पाणी संकट निर्माण झालेलं आहे संपूर्णपणे आणीबाणी. किती पाण्याची गरज असते डेली आणि आत्ताची काय पडते, कारण काय सांगतो? साधारण आणि साधारण एक 15 ते 20 ML लागते इंडस्ट्रीसाठी. आजला एकही थेंब पाणी येत नाही. त्यामुळे इंडस्ट्री तर संपूर्णपणे ठप्प आहे. इंडस्ट्रीला एकही थेंब पाणी मिळत नाही आहे. आणि पुढे आता भविष्यात किती अनिश्चित कालावधीसाठी हे बंद राहणार आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही, जोपर्यंत धरणामध्ये पाणी येत नाही, नदीत पाणी येत नाही, तोपर्यंत उद्योग संपूर्णपणे ठप्प झाले. आज पहिल्यांदा अशी वस्तुस्थिती आहे की संपूर्ण उद्योग, सगळे व्यवसाय, सगळे कारखाने पूर्णपणे शटडाऊनमध्ये गेले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.